देवाशिवाय काही नाही, जग नाही, सृष्टी नाही. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. देवाशिवाय काही नाही, देवाशिवाय जग नाही, सृष्टी नाही, देवाशिवाय आपलं जीवन नाही. देव आहे तर आपलं जीवन आहे. देव आहे तर हे सर्व विश्व आहे, सृष्टी आहे, सर्व आहे. परंतु देव नाही तर काहीच नाही. म्हणून आपलं अस्तित्व, आपली शान, आपला मान, आपला सन्मान, आपला आनंद, आपला मौज, आपलं अस्तित्व, आपलं सर्व काही देवच आहे. सर्व काही देवच आहे. आपल्या हातात काही नाही. आपल्या हातात कुठलीच गोष्ट नाही. आपण किती जरी ज्ञानी असलो, विद्वानी असलो, या बळकट असलो, पराक्रमी असलो, या धनाढ्य असलो, बलशाली असलो, बलवान असलो, तरी आपल्या हातात काहीच नाही. आपलं जीवन आपल्या हातात नाही. आपलं जगणं मरणं आपल्या हातात नाही. म्हणून आपल्या हातात काहीच नाही. आपण फक्त या जगामध्ये पाहुणे आहोत. आपण या जगामध्ये फक्त पाहुणे आहोत, सोयरेधारे आहोत. आपल्या हातात काहीच नाही. सर्व देवाच्या हातात आहे. आपण केव्हा जाऊ, आपलं जीवन केव्हा संपेल, आपलं अस्तित्व केव्हा संपेल, आपल्याला केव्हा संकट येईल, केव्हा आपण नष्ट होऊ, केव्हा आपण संपू, हे काही सांगता येत नाही. हे कोणालाही काही सांगता येत नाही. म्हणून माणसाने अहंकार करू नये, गर्व करू नये, वाईट वागू नये, वाईट विचार ठेवू नये, कुणाचा घात करू नये, कुणाला त्रास देऊ नये, कुणाची फसवणूक करू नये, कुणाची लुबाडणूक करू नये, कुणाच्या भोळ्या स्वभावाचा, चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊ नये, कुणाचे पैसे बुडवू नये, कुणाची उधारी बुडवू नये, कुणाला त्रास देऊ नये, कुणाला चिडू नये, कुणाची टिंगल करू नये. तसेच बेशिस्त वागू नये. कुठेही घाण करू नये, कुठेही कचरा टाकू नये. व्यवस्थित वागावं, पद्धतशीर वागावं, छान वागावं, सुंदर वागावं, माणुसकी ठेवावी, नम्रता ठेवावी, चांगुलपणा ठेवावा, प्रेम, सत्यता, एकता ठेवावी, विचार सुंदरता ठेवावी, चांगलं बोलावं, चांगलं राहावं, चांगलं वागावं, चांगलं आचरण करावं, चांगला व्यवहार करावा, दुसऱ्याचा मान करावा, दुसऱ्याचा सन्मान करावा, दुसऱ्याचा अपमान करू नये, दुसऱ्याचा अवमान करू नये, दुसऱ्याचा अनादर करू नये, अज्ञानीपणाने बेशिस्तपणे वागू नये. चांगलं वागावं, चांगलं बघावं, चांगलं राहावं. माणूस म्हणजे माणुसकी. म्हणून माणसाने माणुसकी ठेवून वागावं, जाण ठेवून वागावं. तरच देव आपल्यावर प्रसन्न होईल. तरच देव आपलं जीवन सुखी करील, आनंदी करील. देव सर्वत्र आहे. देव चराचरात आहे. देव सर्वीकडे आहे. देव सर्व ठिकाणी आहे. म्हणून देवावर श्रद्धा ठेवावी, आराधना करावी, देवाचं नामस्मरण करावं. सुंदर मनाने, पवित्र मनाने देवाचं नामस्मरण करावं. कारण देवाशिवाय आपलं काही नाही. देवाशिवाय आपलं अस्तित्व नाही. आपलं सुख दुःख सर्व काही देवच आहे. आपलं शान मान सर्व काही देवच आहे. आपलं सर्व काही देवच आहे. देवाशिवाय पानसुद्धा हलत नाही. देवाशिवाय आपलं कोणतंच काम होत नाही. देवाशिवाय आपलं कोणतंच कार्य होत नाही. आजचं जरी युग विज्ञानवादी असलं, संगणकवादी असलं, तरीही देवाशिवाय काहीच हालचाल होत नाही. देवाशिवाय पानसुद्धा हलत नाही. म्हणून मनुष्याने स्वतःला श्रेष्ठ समजू नये, स्वतःला महान समजू नये, अहंकार करू नये.
व्यवस्थित वागावं, पद्धतशीर वागावं, एक पाहुणे म्हणून वागावं. त्याच्याकडे किती जरी पैसा असला, किती जरी धन असलं, त्याच्याकडे किती जरी संपत्ती असली, काही जरी असलं, तरी त्याला ते सोबत नेता येणार नाही. जेव्हा त्याचं मरण आलं, जेव्हा त्याचं आयुष्य संपलं, जेव्हा त्याचं जीवन संपलं, तेव्हा त्याला वर काही नेता येणार नाही, त्याला कपडेसुद्धा वर नेता येणार नाही. जसा तो नुसता आला तसं त्याला नुसतं जावे लागेल. खाली हात आया खाली हात जाएगा. म्हणून जसा तो नुसता आला तसं त्याला नुसतं जावे लागेल, त्याला सोबत काही नेता येणार नाही. म्हणून माणसाने आपल्याजवळ किती पैसा आहे, किती धन आहे, आपण किती श्रेष्ठ आहोत, आपण किती महान आहोत, आपण किती श्रीमंत आहोत, असा गर्व करू नये, अहंकार करू नये. दुसऱ्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू नये. या देवापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू नये, स्वतःला महान समजू नये. कारण त्याचं सर्व अस्तित्व, त्याची शानमान, त्याची महानता सर्व काही देवाच आहे. म्हणून देवाशिवाय काही नाही, देवाशिवाय कुठलीच गोष्ट नाही, देवाशिवाय कुठलंच काही नाही. म्हणून फक्त माणसाने शुद्ध मनाने, पवित्र मनाने देवाचं नामस्मरण करावं, देवाची आराधना करावी, सतत देवाचं नामस्मरण करावं. देवाचं सतत गुणगान गावं, देवाची स्तुती गावी, भजन कीर्तन गावं, अभंग म्हणावीत आणि मन स्वच्छ ठेवून, मन पवित्र ठेवून त्याने आपलं जीवन जगावं. सुंदरता ठेवून, चांगले विचार ठेवून, शुद्धता ठेवून, माणुसकी ठेवून, नम्रता ठेवून, कष्ट मेहनत करून, संघर्ष करून त्याने आपलं जीवन जगावं. त्याने स्वतःही चांगलं जगावं आणि दुसऱ्याला चांगलं जगू द्यावं. माणसाने व्यवस्थित वागावं, माणसाने देवावर श्रद्धा ठेवावी, माणसाने देवावर श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. म्हणून शुद्ध मनाने देवाची पूजा अर्चा करावी. देवाला कशाची गरज नाही, देवाला नारळाची गरज नाही, देवाला पापड पसरायची गरज नाही, देवाला ढोंग सोंगाची गरज नाही, देवाला देखावाची गरज नाही, देवाला कशाचीच गरज नाही. देवाला गरज आहे फक्त शुद्ध प्रार्थनेची, भक्तीची, खऱ्या भक्तीची आणि नामस्मरणाची. बाकी देवाला कशाचीच गरज नाही. देवाला पैशाची गरज नाही, देवाला नारळाची गरज नाही, देवाला कोणी वस्तूची गरज नाही, देवाला कशाचीच गरज नाही. म्हणून देवाला गरज आहे फक्त नामस्मरणाची. देवाला अभिषेक करण्याची गरज नाही, देवाला काहीच करण्याची गरज नाही. देवाला गरज आहे फक्त नामस्मरण करण्याची, प्रार्थनेची, शुद्ध मनाने, पवित्र मनाने नामस्मरण करण्याची, नामस्मरणाची गरज आहे, भक्तिभावाची गरज आहे, स्वच्छता ठेवण्याची गरज आहे, चांगुलपणा ठेवण्याची गरज आहे, सेवेची गरज आहे. देवाला कशाचीच गरज नाही. परत म्हणून शुद्ध मनाने, पवित्र मनाने देवाचं नामस्मरण करा, देवाची पूजा करा, भक्तिभाव. सकाळी सकाळी देवाचं नामस्मरण करा, सकाळी सकाळी देवाची स्तुती करा, तर घरात प्रसन्न वातावरण राहील, घरात सुंदरता राहील, करकर किरकिर नष्ट होऊन जाईल, घरात लक्ष्मी येईल, चांगलं वातावरण राहील, सुंदर वातावरण. म्हणून शुद्ध मनाने, पवित्र मनाने देवाचं नामस्मरण करा. कारण देवाशिवाय काही नाही, देवाशिवाय शांतता नाही, देवाशिवाय प्रेम नाही, देवाशिवाय काहीच नाही, कुठलीच गोष्ट देवाशिवाय नाही. म्हणून देवाशिवाय पानसुद्धा हलत नाही, देवाशिवाय आपलं कोणतंच काम होत नाही, देवाशिवाय काहीच होत नाही. म्हणून सर्वात श्रेष्ठ, सर्वात महान हा देव आहे. म्हणून माणसाने व्यवस्थितपणे, पद्धतशीरपणे वागलं पाहिजे, सुंदर वागला पाहिजे. एकीकडे देवाची पूजा करावी आणि एकीकडे वाईट वागावं असं माणसाने करू नये. एकीकडे देवाची पूजा आणि दुसरीकडे तोंडाने घाण घाण शिव्या देणे, दुसऱ्याला त्रास देणे, मारपीट करणे, भांडण तंटा करणे, मनात कपट ठेवणे, दुसऱ्याला फसवणे, दुसऱ्याला लुबाडणे,
दुसऱ्याचे पैसे बुडवणे, अव्यवस्थितपणे वागणे, घाण वागणे, कुठेही कचरा फेकणे, रस्त्यावर कुठेही कचरा टाकणे, अस्वच्छता ठेवणे, तोंडाने काही बोलणे, कुणाला काही म्हणणे, कसंही अस्ताव्यस्त वागणे, यामुळे देव प्रसन्न होईल का? नाही. म्हणून देखावा करू नये, ढोंग करू नये, सोंग घेऊ नये, तर खऱ्या मनातून, शुद्ध मनातून देवाची भक्ती करावी, पूजा करावी आणि दुसऱ्यासोबतही चांगलं वागावं, दुसऱ्याची मदत करावी, माणुसकी ठेवावी, नम्रता ठेवावी, चांगुलपणा ठेवावा, चांगले विचार ठेवावे, दुसऱ्यासोबत चांगलं वागावं, दुसऱ्याला मदत करावी, दुसऱ्याला सहकार्य करावे, दुसऱ्याच्या मदतीला धावून जावे, दुसऱ्याला मार्गदर्शन करावे, दुसऱ्याला चांगली दिशा दाखवावी, दुसऱ्यासोबत चांगलं वागावं, दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवावं, दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवावे, दुसऱ्याचं नुकसान होऊ नये, दुसऱ्यावर वाईट वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करावं, यासाठी दुसऱ्याला मदत करावी. म्हणून तरच देव आपल्यावर प्रसन्न होईल, छान प्रसन्न होईल आणि आपलं जीवन सुखी होईल. म्हणून देवाची शुद्ध भक्तीने, शुद्ध मनाने, पवित्र मनाने भक्ती करा, तरच देव प्रसन्न होईल. आणि अंधश्रद्धा पाळू नका, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पाळू नका, कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पाळू नका, कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धेला बळी पडू नका. देवाची भक्ती करा, शुद्ध मनाने, पवित्र मनाने देवाची भक्ती करा. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. अंधश्रद्धा पाळू नका, देवाला विसरू नका. अंधश्रद्धा कोणत्याही प्रकारच्या, कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पाळू नका आणि देवाला विसरू नका. या कर्त्या धर्त्याला विसरू नका, या ईश्वर निर्मात्याला विसरू नका, या परमेश्वराला विसरू नका, या ईश्वराला विसरू नका, या भगवंताला विसरू नका. पण देव आहे तर सर्व आहे, देव आहे तर सर्वजण आहे, देव आहे तर माणूस आहे, देव आहे तर सृष्टी आहे, देव आहे तर हे पूर्ण जग आहे. देवाशिवाय काही नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.